नमस्कार, अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. इथे मी एक मोठा बाउल भरून तीळ घेतलेले, सफेद तीळ घेतलेले. आता आपण याचे लाडू बनवणार आहोत. एकदम सोप्या पद्धतीने मी याचे लाडू दाखवते. आपल्याला पाक करायची गरज नाही, काही नाही. इथे मी तेवढ्याच वाटीच्या मापाने एक वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ असा सुरीने मी कट करून घेतलेला आहे. आणि छोटी वाटी, अर्धी वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. तर प्रथम मी इथे शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे तर आपले चांगले खरपूस भाजत आले. असं केले त्याचे टरपर निघाले पाहिजे. अशा पद्धतीने आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे तर आपले चांगले भाजलेत, आपण त्यात काढून घेऊया. तर तीळ आपण यात भाजून घेऊया. आता तीळ आपण खरपूस अशी भाजून घ्यायची. जास्ती पण करपट अशी भाजायची नाहीत, नाही तर कडवट होतात. खरपूस आपण भाजून घेऊया. तीळ आपण चांगले भाजून घ्यायची, खरपूस अशी भाजली पाहिजेत. जास्ती प्रमाणात भाजली तर कडवट होतात. त्यामुळे सगळं तसं हलवत राहायचं. एकदम सोप्या पद्धतीने आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. पाक बनवायचा नाही, काय नाही. एकदम सोप्यात सोपी अशी पद्धत दाखवते आणि खराबही होत नाहीत. पाक बनवायची झंझट नको, किंवा हाताला चटके बसते म्हणून लाडू वळता येणार नाहीत, असेही झंझट नको. मस्त असे सोप्या पद्धतीने आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत. तीळ तडतडायला लागले ना, असे उडायला लागले कढई, की आपण समजायचे की आपली तीळ आता भाजत आले. हे असे तडतड करते. आपली तीळ आता छान अशी भाजत आले. ते भात तसे तडतड करायला लागले. आता आपण हे गॅस बंद करूया आणि तीळ काढून घेऊया. आता आपण भाजून घेतलेले शेंगदाण्याचे टरपले काढून घेऊया. हातावरच असे चोळून घ्यायचे, म्हणजे त्याचे टरपले निघतात. हे पहा, एका शेंगदाण्याचे 2 भाग असे झाले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण याला चोळून घेऊया. सर्व शेंगदाण्याचे आपण चोळून टरपले काढलेले ते पहा. आता आपण या तळणीच्या भजी तळण्याच्या चमच्याने आपण हे गाळ्याने आपण हे शेंगदाणे ते चाळून घेऊया. म्हणजे ह्याचे सर्व टरपले आता पाकडण्याची गरज नाही. त्यासाठी आपण ते असे केले की सर्व टरपले निघून जातात. अशा पद्धतीने मी आता हे सर्व टरपल्याचे काढून घेतलेले आहेत. हे पहा, पाकडले म्हणजे कसे सर्व घरात पसरले जातात, म्हणून अशा पद्धतीने सोप्यात सोपी पद्धत वापरायची. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे भाजलेले तीळ प्रथम बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने आपण तीळ बारीक करून घेऊ. अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे. त्यातील थोडे तीळ मी साईडला काढून ठेवलेले आपण वरून टाकणार आहोत. आता यातील शेंगदाणे आपण थोडेसे साईडला काढून ठेवायचे. म्हणजे शेंगदाणे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. अशा पद्धतीने मी शेंगदाणेही बारीक करून घेते. तर पुन्हा तीळ बारीक केलेले त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे. आता हे आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित. तर याच्यामध्येच आपण गूळ टाकून घ्यायचं. एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तिळाचे लाडू. कमी वेळेत होणारे तिळाचे लाडू. आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे. यात 1 चमचाभर मी तूप टाकणार आहे. तर याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप टाकून घेऊ. सर्व मिक्स करायचं व्यवस्थित ह्याला. आता आपण हे मिक्सरला लावून परत एकदा फिरवून घ्यायचे. आपल्याला तीळ साईडला ठेवलेले होते ते टाकून घेऊया मिश्रण. त्या दिसायलाही छान दिसतं आणि खातानाही थोडीशी मध्ये आलेली छान वाटते. इथे आपण शेंगदाणे टरपल काढून घेतलेले ते टाकून घेऊ. त्याचे मस्त असे लाडू वळून घ्यायचे. सर्व मिक्स करून घेऊया आपण आधी. एकदम छान असे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी हे तिळगुळाचे लाडू दाखवलेले आहेत. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याचे आपण लाडू बनवून घेऊया. हाताला पोळत नाही, पाक करायची झंझट नाही. एकदम सोप्या पद्धतीने आणि कितीही दिवस टिकतात, हे खराब होत नाहीत, काय नाही. तर ह्याचे आपण लाडू वळूया. छोटे छोटे लाडू वळायचे. थंडीच्या दिवसात तुम्ही हे जरूर बनवून खा. अशा पद्धतीने आपण ह्याचे लाडू बनवायचे. आणि पटकीनं होणारे लाडू आहेत, वेळ लागत नाही ह्या लाडूला बनवायला. तीळ भाजून ठेवलेले असले तर एकदम सोप्यात आपण पटकीने भाजून करू शकतो. हे पहा, अशा पद्धतीने आपण हे लाडू बनवायचे आहेत. प्रमाण योग्य घ्यायचं. 1 वाटी तीळ घेतले तर 1 वाटीच गूळ घ्यायचं, खिसून घ्यायचं किंवा
मी सुरीने चिरून घेतलेला होता गूळ. हे पहा. आणि अर्धी वाटी आपण शेंगदाणे घेतलेले होते. योग्य प्रमाण असेल तर हे लाडू अजिबात चिकटणार नाही आहेत. खायलाही एकदम छान असे मऊ लुसलुशीत लाडू होतात. तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू. अशा पद्धतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवलेले आहेत. संक्रांतीसाठी अशा पद्धतीचे लाडू तुम्ही जरूर बनवून पहा. हे पहा, एकदम सोपी पद्धत आहे. पाक बनवायचा झंझट नाही आणि खायला एकदम लुसलुशीत असे आपले लाडू होतात आणि पौष्टिक आहेत. हे पहा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.